आप देख रहे हैं NMT न्यूज। आप सभी दर्शकों का स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार पर। नवी मुंबई APMC पुलिस स्टेशन के नजदीक पुनीत कॉर्नर के पास एकता नगर इस्लाम इलाके से एक 3 वर्षीय लड़की का 12 मार्च को मोटरसाइकिल पर 2 लोगों ने 3 साल की मासूम बच्ची का अपहरण कर लिया था। पुलिस को सूचना मिलती तुरंत आसपास के CCTV कैमरों और कुछ प्राइवेट सोर्स की मदद से एक गजेड़ी और नशेड़ी आरोपी को पुलिस ने हिरासत में लिया। हालांकि कोई संगीन वजह सामने नहीं आई है। नशेड़ी आरोपी ने नशे में बच्ची को स्कूटी पर उठाया था। हालांकि पुलिस ने एक व्यक्ति को गिरफ्तार कर लिया है और भी एक आरोपी फरार चल रहा है। पुलिस की सक्रियता की वजह से लड़की को परिवार के हवाले सुरक्षित दे दिया गया। काल दिनांक 12/3/24 रोजी APMC पोलीस ठाण्यामध्ये पुनीत कॉर्नर आहे, तिथे एकता नगर झोपडपट्टी आहे। तिथे एका दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास एक लहान मुलगी 3 वर्षाची, तिला 2 इसमांनी तिथून अपहरण करून पळवून नेलं। एक स्कूटर चालवणारा होता आणि त्याच्यानंतर एक त्या मुलीला, लहान मुलीला खाण्याचं आमिष दाखवून तिला उचलून त्यांनी बसवलं आणि ते तिथून घेऊन गेले। त्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्याला एक तक्रार दिली आणि तक्रार ताबडतोब ती रजिस्टर करण्यात आली। अपहरणाचा गुन्हा ताबडतोब नोंद करण्यात आला। त्याच्यानंतर DCP झोन 1 पंकज डहाणे साहेब आणि ACP वाशी डिव्हिजन योगेश गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्याच्यामध्ये 3 टीम्स फॉर्म केल्या गेल्या। एक टीम होती APMC पोलीस स्टेशनची, एक टीम कोपरखैरणे पोलीस स्टेशनची आणि एक टीम आहे ती क्राईम ब्रांचची टीम, ती सुद्धा आमच्या मदतीला होती। त्या ज्या म्हणजे तांत्रिक अशा तपासावरून आणि इतर तपासावरून तो जो माणसं त्याच्यात इन्वॉल्ड आहेत, त्यातले आरोपी आहेत, त्यांचं नावं कळली आणि मग त्यांचा खूप शोध अगदी म्हणजे फार कसोशीने घेण्यात आला। त्यानंतर ती मुलगी मिळून आली। त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये साहिल म्हात्रे नावाचा आरोपी, त्याला कोपरखैरणे येथून कोपरखैरणे पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये अजून एक आरोपी आहे, त्याला अटक करणं बाकी आहे। गुन्ह्याचा तपास पुढील आम्ही करत आहोत। मुख्य उद्देश काय होता? त्यांचं क्राइम बॅकग्राऊंड आहे का? आरोपीच्या आम्ही आता अटक केलेली आहे। अजूनपर्यंत तपासामध्ये त्याचा नेमका हेतू काय होता त्याच्या बाबतीत अजून माहिती मिळाली नाही, परंतु आम्ही त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याचा काय हेतू होता आणि दुसरा आरोपी सुद्धा आहे, तो सुद्धा अटक करणं बाकी आहे। त्याची आम्ही लवकरात लवकर कारवाई करत आहोत। इंडियाज फर्स्ट डिजिटल टीवी मीडिया नवी मुंबई टाइम्स न्यूज। ताजा तरीन देश विदेश की खबरों को देखने के लिए सर्च करें NMT न्यूज। NMT न्यूज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाए उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, नवी मुंबई, ठाणे की ताजा तरीन खबरें सिर्फ नवी मुंबई टाइम्स न्यूज पर।